नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी प्रोटीनने भरलेला आणि मऊ स्पॉन्जी मूग रवा ढोकळा. यासाठी 7 तास 2 वाट्या मूग भिजवून घेतले. नंतर 1 वाटी रवा 1 तास भिजवून घ्यायचा, 1 वाटी दही आणि हे सगळं मिक्सचर एकत्र करून याची छान पेस्ट करून घ्यायची. नंतर ह्या पेस्टमध्ये चवीसाठी हिंग आणि मीठ टाकायचं. हिंग आणि मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. लगेचच गॅसवरती एका भांड्यात पाणी बॉईल करायला ठेवायचं. पाणी छान बॉईल झालं की आपण केलेल्या पेस्टमध्ये इनो टाकायचा आणि इनो टाकल्यानंतर एकाच साईडने आपलं मिश्रण फेटून घ्यायचं. 15 ते 20 मिनिट शिजवून द्यायचं. हा आपला ढोकळा रेडी. आता गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आणि मोहरी छान तडतडायला लागली की मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, हळदी आणि आपण केलेल्या ढोकळ्याचे छान काप करून त्याच्यामध्ये 1-2 मिनिट छान फ्राय करून घ्यायचे. हा आपला रवा मूग ढोकळा रेडी. वरतून कोथिंबीर टाकायची. हेल्दी ब्रेकफास्ट बरोबर हेल्दी टी तर पाहिजे. मग आता असा हाय अँटीऑक्सिडंट टी कसा तयार करायचा, चला तर बघूयात. माझा हेल्दी ग्रीन टी विथ हेल्दी ब्रेकफास्ट. आता पातेल्यात 2 कप पाणी बॉईल करायला ठेवायचं. पाणी छान बॉईल झालं की त्याच्यामध्ये गवती चहा टाकायचा. नंतर तुळशीची पाने टाकायची. नंतर पुदिना पाने टाकायची आणि जरा बॉईल होऊ द्यायचं. नंतर किसलेलं आलं टाकायचं आणि परत थोडा वेळ बॉईल होऊ द्यायचं. पाण्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपली टी बॅग डीप करायची. बघा ग्रीन कलर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये टी बॅग डीप करायची. तुम्हाला जसा हवा तसा. मला थोडा स्ट्रॉंग लागतो म्हणून मी थोडं जास्त वेळ डीप करते. आणि नंतर हे सगळं मिश्रण गाळून घ्यायचं. आता कपामध्ये मी भिजवलेला सब्जा टाकला आणि हे ग्रीन टी गाळून टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता वरतून मी लिंबू पिळते टेस्टसाठी आणि थोडंसं मीठ ॲड करायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ न ॲड करता मधसुद्धा ॲड करू शकता, पण मला मिठाची टेस्ट आवडते म्हणून मी मीठ ॲड करते. आणि हा आपला ग्रीन टी रेडी. तुळशी पान टाकून छान सर्व करायचा.